नमस्कार. BA प्रथम वर्षाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज प्रामुख्याने लोकप्रशासन विषयाची ओळख ही आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. प्रामुख्याने या ठिकाणी आपण बघतो की या 18व्या-19व्या शतकापासून लोकप्रशासनाचा उदय झाला, विकास झाला. या बाबी प्रामुख्याने आपल्याला आजपर्यंत लोकप्रशासनाबाबत माहिती होत असतात. लोकप्रशासनाचा उदय हा अलीकडील काळात झालेला आहे. ह्या काळातच आता लोकप्रशासनाचा विकासही हा अशा पद्धतीनं झालेला आहे. या बाबीचा उहापोह प्रामुख्याने या ठिकाणी होत असलेला आपल्याला दिसून येतो. असे असले तरी जर प्रामुख्याने आपण बघितलं की लोकप्रशासनाचा उदय हा तसा मानवी संस्कृतीच्या सोबतच झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. लोकप्रशासनाचा उदय हा मानवी संस्कृतीसोबत झालेला आहे याची पुष्टी करणाऱ्या बाबी जर आपण बघितल्या तर यामध्ये जेव्हापासनं या रानटी अवस्थेतनं मानव हा एका प्रचलित ठराविक संस्कृतीकडे वळला त्यावेळेस प्रथमतः तो नियोजन करायला लागला. आपली कार्य, आपल्या जबाबदाऱ्या सोबतच मानवातर्फे आपल्या संभाव्य संकटे, सध्याची अनेक स्वरूपाचे इश्यू याबाबत तो नियोजन करायला लागला. यामध्ये त्याच्या गरजा भलेही मर्यादित असल्या तरी या मर्यादित गरजासुद्धा भागवण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करताना आपल्याला मानव त्या ठिकाणी दिसून येतो. सोबतच या काळात मानव हे एक एकाकीपणा किंवा एकटेपणाने न राहता ते संघटित राहायला लागले. या संघटित बाबीतनं अनेक स्वरूपाचे बदल हे या मानवामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. यामधूनच या मानवाचं नेतृत्व हे पुढे यायला लागले. यामधून नेतृत्वाचाही उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर याच काळामध्ये विभाजन झालेलंही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हे कार्यविभाजन आणि यामधून ठराविक स्वरूपाची कार्य प्रत्येकाकडे देण्यात आली. प्रत्येकाच्या कार्य आणि जबाबदारी ह्या या ठिकाणी निश्चित व्हायला लागल्या. सोबतच नेतृत्व उदयास आल्यानंतर त्या गटाला ह्या नेतृत्वाकडून आपण बघतो की ठराविक स्वरूपाची निर्देशही मिळायला लागले. सर्व गटाला एकत्रित घेऊन कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व गटांमध्ये, सर्व मानवांमध्ये समन्वय, कोऑर्डिनेशन राखण्याचे कार्य या ठिकाणी व्हायला लागले. तसेच आपले कार्य करण्यासाठी लागणारी साधन साहित्य ह्याचीही जमवाजमव या काळात होत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अशा पद्धतीनं या पद्धतीची सुरुवात होणे म्हणजेच लोकप्रशासनाची सुरुवात होणे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या मानवी संस्कृतीची ही सुरुवात आपण असे म्हणू शकतो की लोकप्रशासनाच्या कार्यानेच झालेली आपल्याला दिसून येते. यामुळे लोकप्रशासनाचा उदय हा मानवी संस्कृतीसोबतच झालेला आहे असे त्या ठिकाणी मानण्यात येत असते. यानंतर आपण बघतो की विकासाची जी काही टप्पे आहेत, मग ते प्राचीन असो
मध्ययुगीन असो किंवा आधुनिक असो, या विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला हे लोकप्रशासनाचे अस्तित्व विविध स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. प्राचीन काळामध्ये